नमस्कार नमस्कार नमस्कार. माझं आता खाण आहे शर्वरी, ऐक माझं. मला आठवतंय मी तिथेही तुम्हाला अशी सोडायचं, पण मला हेही आठवते की या सगळ्या जणी अशा मला अशा इकडून तिकडून लटकलेल्या चिकटलेल्या असायच्या. आज त्या एवढ्या मोठ्या म्हणजे सगळ्याच प्रांतात पण त्यांच्या मोठ्या झाल्यात आणि अशा पण मोठ्या झाल्यात, ते बघून खरंच खूप छान वाटतं. आणि या म्हणे आता बिंदास 2 करणार. ह्या कशा मुली दिसतील? बायकांचं करूया का आता? म्हणजे मी आहे बायकांचं लिहून घेऊया. हो, आपण असं अधूनमधून कधीतरी कुठल्या इव्हेंटला वगैरे भेटतो. काही काही जण नाही भेटत तुझ्यासारखे, बऱ्याचदा नाही भेटत. पण आम्ही सोनाली असेल किंवा रुजुता असेल असं आम्ही भेटतो कधीतरी. पण हे आज असं बिंदासच्या निमित्ताने भेटलोय ना आपण, ते मला खरंच खूप छान वाटतंय. म्हणजे जेव्हा मला पहिल्यांदा चंदूने जेव्हा सांगितलं, चंद्रकांत कुलकर्णीने जेव्हा पहिल्यांदा सांगितलं की आपण 18 तारखेला भेटतोय आणि बिंदास गेट टुगेदर करतोय, त्यावेळी त्याला म्हटलं की अरे ह्या 18 तारीख थांब थांब थांब, असं काहीतरी आहे पुण्याला. मला ऐकायचं नाहीये ते, तू 18 यायला हवंस. मी ते कॅन्सल केलं. मी उद्या पुण्याला जाणार आहे आणि मी म्हटलं आज सगळ्यांना आपण भेटूया. बिंदास बद्दल माझ्या आठवणी खूप छान आहेत, कारण खरंच हा रिलीज झालेला पहिलाच चित्रपट माझा. त्याच्या आधी मी 2 केले होते, पण ते रिलीज झालेले नव्हते. त्याची काही कामं चालू होती किंवा काहीतरी कारण होतं त्याचं. आणि मला आठवते की या चित्रपटासाठी आपल्याला बरीच नॉमिनेशन्स होती आम्हाला, आणि म्हणजे शासनाची. आणि मला चंदूनी फोन केला की असं असं नॉमिनेशन झालं. मी म्हटलं कुठे, का? तर म्हटलं नाहीच आहे, ही कॅटेगरी नाहीये, विनोदी अभिनेत्री ही कॅटेगरीच नाहीये. तो व्हायला झालंय, ऐक माझं, मी सांगतोय तुला, हे झालंय तुझं. त्यानंतर मला गडकरीला माझ्या एका शोला, इसाक मुजावर त्यावेळेस परीक्षक होते आपले, आणि ते गडकरीच्या म्हणजे एका शोला आले होते आणि ते मला असं म्हणाले की किती छान कामं केली तुम्ही सगळ्यांनी. बिंदास चित्रपट आम्हाला खूप आवडला, खूपच उत्तम चित्रपट झालेला आहे, आणि तुम्ही निर्मितीताई तुम्ही आम्हाला भाग पडलं ती कॅटेगरी सुरू करायला. मला आत्ताही अंगावर काटा आला आणि तेव्हाही तसंच झालं होतं. पण त्यानंतर ते पुढे असं म्हणाले की आता हे एका चित्रपटावर सोडून देऊ नका, हे पुढे चालू ठेवा तुम्ही. म्हणजे ही कॅटेगरी अशी एका वर्षी सुरू झाली आणि थांबली असं नको व्हायला. त्यामुळे ही एक खूप छान आठवण आहे माझ्यासाठी या चित्रपटाची. आणि अर्थात पहिलाच चित्रपट होता, त्यामुळे सगळेच शिकत होतो आम्ही, बरेच जण शिकत होतो. ही अशी अडचण आली की काय होईल, ती तशी अडचण आली तर काय होईल, ह्या सगळ्या गोष्टी शिकत आम्ही करत होतो. आणि डबिंगच्या वेळेला मी चंदूला म्हटलं, चंदू मला हे काही तंत्र जमेल असं वाटत नाहीये डबिंगचं. हे सगळं केलेलं आपण पडद्यावर, इतक्या गोष्टी आ उ ए ई हे सगळं केलेलं, त्याचं कसं मॅच करायचं हे काही मला येणार नाही. तू कोणाला तरी चांगल्या डबिंग आर्टिस्टला सांग, माझा जो रोल आहे तो डबिंग करून घे. मी त्याला नावही सुचवलं की करतो, तो मला काही चालणार नाही, डबिंग तुला करायचंय. मी त्याला म्हटलं की बघ महिनाभर डबिंग करीन, तुला आता काही इलाज नाही. तो मला चालेल, मी बुक करतो महिनाभर तुझ्यासाठी. ते तंत्र मला खरंच येत नव्हतं. जफर भाईनी मला थ्रो काय असतो, थ्रो कसा द्यायचा असतो ते मला सांगत होते सतत. म्हणजे मला इतक्या आठवणी येत नाही या चित्रपटाच्या. आणि मी त्यांना म्हणायचे की मी तसंच बोलले की स्क्रीनवर थ्रो काय असतो, हे काय नवीन असतं थ्रो हे. आणि मग त्यानंतर असं कसं बस ते डबिंग केलं. आणि जेव्हा हे अवॉर्ड त्या वर्षीचं मला मिळालं आणि चंदू सर बाजूला बसले होते, ते म्हणाले जा विनोदवीर, डबिंग केलं ना त्याचं हे अवॉर्ड मिळालं. खूप मजा केली त्यावेळेसही. आणि चित्रपट बघताना तर आपण सगळेच खुश होतो, कारण जेव्हा काही एक माइलस्टोन बनतो ना, त्याचा आपण एक भाग आहोत हे जेव्हा आपल्याला कळतं ना, तेव्हा खूप आनंद होतो. आणि तसं आपण सगळे या एका मोठ्या माइलस्टोनचा एक छोटासा भाग आहोत. त्याबद्दल मी चाटे साहेबांचे आणि
चंदू कुलकर्णीचे खूप आभार मानते. धन्यवाद.